मी पल्लवी नाईक, फायनान्शियल रिस्क ॲडवायझर. मी आपल्या फायनान्शियल क्लिनिक अकॅडमी बरोबर गेल्या 2 वर्षापासून असोसिएट आहे आणि इकडे मी म्युच्युअल फंडसाठी सुद्धा म्हणजे म्युच्युअल फंडसाठी सुद्धा असोसिएट आहे. त्याच्या म्युच्युअल फंडसाठी लास्ट वीक भूषण सरांचं एक सेशन झालं होतं, हाऊ टू एक्वायर क्लायंट्स. तर ते सेशन मी अटेंड केलं होतं. मी माझे म्युच्युअल फंडचा बिझनेस करताना मी आज नवीन क्लायंट एक्वायर करण्यासाठी मी थोडंसं ते बऱ्यापैकी आपण म्हणतो की मास्टरी आली आहे. एसआयपी पण खूप बिनधास्त करत होते, कारण एसआयपी म्हणजे मिनिमम रिस्क. कारण ते कसं रूल ऑफ एव्हरेजिंगमुळे आपल्याला मार्केट अपडाऊनचा तसा फरक पडत नाही. पण कुठेतरी लमसम बद्दल मी थोडी साशंक होते. कुठेतरी मला खूप डाऊट्स होते की आज मार्केट खूप हाय आहे, मग आज लमसम आपण आज घ्यायचे आणि लगेच मार्केट खाली गेलं तर, कारण मार्केट करेक्शन होणार असे रुमर्स खूप आपण ऐकतोय. पण जेव्हा मी सेशन अटेंड केलं ना, त्या सेशन मध्ये बऱ्यापैकी आम्ही जे टूल्स यूज करतो ते टूल्स त्यांनी दाखवले, पण त्यातले ना बरेचसे नवीन अँगल्स आम्हाला कळले आणि बरेचसे इंडस्ट्री अपडेट्स, आता लेटेस्ट मार्केट अपडेट्स शेअर केले. त्यामुळे काय झालं, ऍक्च्युली या सेशनचं नाव होतं हाऊ टू एक्वायर क्लायंट्स एक्वायर करायला आम्ही गेल्या 2 वर्षात वेगळी सेशन्स अटेंड करून बऱ्यापैकी शिकलोय, पण ह्यात खूप वेगळं शिकायला मिळालं. मी काय केलंय, हे सेशन अटेंड केल्यावर मला एक लमसम थोडी कॉन्फिडन्स आला. मी घरी जाऊन माझ्या एक्झिस्टिंग क्लायंटना एक ब्रॉडकास्ट शेअर केलं की मला आज लमसम इन्व्हेस्टमेंटसाठी मला नवीन काय पडतं आणि मेन आजचं इम्पॉर्टन्स काय आज इन्व्हेस्ट करण्याचा, की ह्याचे आपल्याला पुढे फायदे काय होणार आहेत. आणि हा मी ब्रॉडकास्ट शेअर केल्यावर ह्याचे रिझल्ट असे आले की माझ्या काही एक्झिस्टिंग क्लायंटने अगदी लगेचच 2 दिवसात इन्व्हेस्टमेंट केल्या, काही नवीन लीड्स जनरेट झाल्या, काहींनी आपले फॅमिली मेंबरचे नवीन अकाउंट सुद्धा ओपन करण्यासाठी तयारी दाखवली. तर मला सगळ्यांना हेच म्हणायचं की हा सब्जेक्ट हाऊ टू एक्वायर क्लायंट हा 2 वर्षात माझ्याकडे नवीन नव्हता आणि माझ्या मागच्या 20 वर्ष बँकिंग एक्सपिरियन्स प्रमाणे मला कस्टमर्स नवीन मिळवणं, कस्टमर प्रोस्पेक्टिंग हे कठीण नव्हतं. पण हे सेशन मी तरी सुद्धा अटेंड केलं आणि त्यातनं बरंच नवीन शिकले. म्हणून एखादं सेशन तुम्ही आधी जरी अटेंड केलं असेल तरी पण ते नव्याने तुम्ही परत अटेंड करा. तुम्ही नक्कीच इकडचं प्रत्येक सेशन तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून जातं आणि तुम्हाला तुमचं स्वतःच एक स्टेप अप होतं.